नमस्कार. आज आपण एक खास गोष्ट जाणून घेणार आहोत, ती म्हणजे जबाबदारीचं ओझं. आणि आपलं जीवन आपण कित्येकदा थकलो, हातात झालो, रुसलो, पण खरं तर ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी असतात त्यांना ना थकण्याचा हक्क असतो ना रुसण्याचा हक्क असतो. गावात एक शेतकरी बायको होती. रोज पहाटे उठून ती शेतात जायची. पावसात, उन्हात, वाऱ्यात आपल्या लेकरांच्या भवितव्यासाठी राबायची. तिच्या चेहऱ्यावर कितीही थकवा दिसला तरी ते थांबत नसते, कारण तिच्या खांद्यावर घर चालवायची जबाबदारी होती. एकदा तिच्या छोट्या मुलांना विचारलं, आई, तुला कधीच विश्रांती घ्यावीशी वाटत नाही का ग? ती हसली आणि म्हणाली, मुला, जबाबदाऱ्याचं ओझं ज्याच्या खांद्यावर असतं त्याला थांबायचा किंवा थकायचा आणि रुसायचा हक्क राहत नाही. आपलं हे जीवन तसंच आहे. आपण कधी कधी कामात होतो, संकटात येतात, सगळं सोडून द्यावं आणि शांत राहावं असं आपल्याला नेहमीच वाटतं. पण लक्षात ठेवा, तुम्हीच तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या स्वप्नासाठी जबाबदार आहात. जर तुम्हीच थकलात तर तुमच्या पाठीमागे असलेले लोक कोणावर विसंबून राहणार? हा आपला प्रश्न आणि उत्तर पण हेच आपलं आहे. म्हणून संकट आलं तरी डगमगू नका. आपल्या पायावर उभे राहा आणि ठरवा, ध्येय ठेवा आणि मी चालणार, मी थांबणार नाही. शेवटी इतकंच सांगेन, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी जबाबदाऱ्या पेलण्याची ताकद देव आपल्याला देतच असतो. फक्त आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे, मेहनत केली पाहिजे आणि चेहऱ्यावरती एक स्मित हास्य दररोज ठेवलंच पाहिजे. ज्याच्या खांद्यावर असतं त्यांच्याच पायाखाली एक दिवस यशाचा सडा नेहमीच पडतो. हे जर विचार तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.